शेतकरी मित्रांनो, युद्धाचा परिणाम डायरेक्ट आता तुमच्या खिशावर होणार आहे। हो शेतकरी मित्रांनो, मी असं का म्हणतोय तर शेतीविषयक अनेक गोष्टी आता खूप महागणार आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे। त्यामुळे तुमचे खिसे टाईट करून घ्या, कारण त्याला कात्री लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसापासून इस्रायल, अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे। त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। बऱ्याच देशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे, कारण बऱ्याच ज्या इंडस्ट्री असतात तर त्या इंडस्ट्री गॅस किंवा तेलवर चालतात आणि तेलचा अपूर्ण साठा असल्यामुळे आता जी महागाई आहे तर ती महागाई ओढणार आहे। त्यामुळे शेतीमध्ये ज्या वस्तू लागतात तर त्या अशा वस्तूंना बनवण्यासाठी देखील आता जर तो भांडवल आहे तर तो भांडवल जास्त प्रमाणात लागणार आहे आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आज शेतकऱ्यांवर होणार आहे। शेतकरी मित्रांनो, लोकमत ॲग्रोवनच्या रिपोर्टनुसार शेतकऱ्यांना आता तुषार सिंचन, ठिबक सिंचन, पीव्हीसी पाईप घेण्यासाठी तब्बल 40 ते 50% रक्कम ही जास्त द्यावी लागणार आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो। तर कोणकोणत्या गोष्टींसाठी तुमच्या खिशामधून तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील, काय ही संपूर्ण अपडेट आलेली आहे, पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आयातीतील घट झाली असून त्याचा फटका आता शेती क्षेत्राला बसू लागला आहे। कच्चा मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने पॉलिमर व प्लास्टिक दाण्यांचे दर दुप्पटीने वाढले आहेत। परिणामी पीव्हीसी पाईप, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन तसेच प्लंबिंग साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। या दरवाढीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची आर्थिक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे। आखाती युद्धामुळे प्लास्टिक व पॉलिमर कच्चा मालाच्या आयातीत घट झाली आहे। उद्योगांना कच्चा माल महाग मिळत असल्याने त्यांचा थेट परिणाम शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीवर झालेला आहे। शेतीमध्ये आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर वाढत असताना या साहित्यांवर अवलंबित मोठ्या प्रमाणात आहेत। मात्र अचानक झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे नियोजन एक कोलमडले आहे। ठिबक व मल्चिंगमुळे पाण्याची बचत व उत्पादनात वाढ साध्य होते, परंतु वाढलेल्या किमतीमुळे अनेक शेतकरी या साधनांपासून आता वंचित राहण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, प्लास्टिक ग्रॅन्युल्सच्या दरात दुप्पट वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे। दूर परिणामी पाईप, ठिबक संच, मल्चिंग पेपर, प्लंबिंग साहित्य आदी वस्तूंमध्ये 20 ते 50% पर्यंत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। दरवाढीच्या या लाटेमुळे शेती उत्पादन मोठा खर्चात जाणार आहे। स्थानिक बाजारात विविध आकाराच्या पाईपच्या दरात मोठी वाढ झाली आहे। या 2 इंची पाईप मध्ये 15 ते 20%, 2.5 इंची पाईप मध्ये 20 ते 25%, 3 इंची पाईप मध्ये 25 ते 30%, 4 इंची पाईप मध्ये 30 ते 40% व 5 व 6 इंची पाईप मध्ये 40 ते 50% वाढ आपल्याला होताना दिसत आहे। तसेच प्लास्टिक महागल्याने पाण्याच्या बाटल्या तसेच खत व औषधांच्या पॅकिंगवर अतिरिक्त खर्च आकारला जात आहे। याचा अप्रत्यक्ष फटका आज शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही बसत आहे। युद्धस्थिती पूर्ववत होईपर्यंत दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे। आयात सुरळीत झाल्यानंतर किंमती कमी होण्याची अपेक्षा मात्र वर्तवली जात आहे। आता मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन सेटही महाग होणार आहेत। मल्चिंग पेपरवर ठिबक सिंचन संचाच्या किमतीत एकूण 25 ते 35% पर्यंत वाढ आपल्याला होताना दिसू शकते। त्यामुळे नवीन सिंचन व्यवस्था उभारणे शेतकऱ्यांसाठी अधिक खर्चिक ठरणार आहे। पाईप फिटिंग, वाल्व, त्यानंतर जॉईंट टेप यांसारख्या प्लंबिंग साहित्यांच्या किमतीतही 20 ते 30% वाढ झाली आहे। यामुळे सिंचन यंत्रणा बसवण्याचा एकूण खर्च वाढला आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, एकंदरीत अशा पद्धतीने तुमच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। त्यामुळे तुमचा खिसा टाईट करून घ्या, कारण शेतीमध्ये लागणाऱ्या वस्तूंवर आता 20 ते 25% किंवा 40 ते 50% पर्यंत वाढ होताना आपल्याला दिसणार आहे। या संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा।